सांगली जिल्ह्यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन कायम आहे। तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथे चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी आक्रमक शेतकऱ्यांनी रोखून धरली आहे। मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे 4 दिवसापासून प्रशासन मोजणी करू शकलेलं नाही। चौथ्या दिवशी शेतकऱ्यांनी आक्रमक पद्धतीने मोजणीला विरोध केला। शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या प्रशासनाच्या गाड्या बाहेर काढण्यावरून पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये यावेळी वादावादीचा प्रकार देखील घडलाय। आक्रमक शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकरी व शेतकरी संघटनांकडून घेण्यात येत आहे। त्यामुळे मोजणी कशी करायची असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे। शेतकरी एकजुटीचा शक्तीपीठ महामार्ग रद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द। अरे जमीन आमच्या हक्काची, या सरकारचं करायचं काय? इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद रद्द झाला पाहिजे। यासाठी गेली 1.5 वर्ष झालं शेतकरी टाहो फोडून आक्रोश करतोय। ह्या जमिनी बागायती सुपीक सगळ्या जमिनी उद्ध्वस्त करून कोणता हा महामार्ग आणि कोणता विकास ह्या सगळ्या सरकारला करायचा हा शेतकरी प्रश्न वेळोवेळी विचारतोय। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग समांतर असताना त्याला समांतर हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा शासनाने का घाट घातलाय? बाधित 12 जिल्ह्यातील सगळे शेतकरी एकवटलेत, रस्त्यावरती आलेत, रोज आंदोलन करतायत, रोज सांगतायत की आमची जमीन द्यायची नाही। आता 1 दिवस सांगितलं, 2 दिवस सांगितलं, 4 दिवस सांगितलं, 15 दिवस त्या गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या वरती दडपण आणून दडपशाही करून मोजणीचं काम घाट घातला जातोय। हे कशासाठी केले जाते? लिखित देऊन सुद्धा आमच्या जमिनी देणार नाही हे सांगितलेलं, मराठीत सांगितलेलं असतं, महसूलला का कळत नसेल? म्हणजे नक्की काय करायचं आहे? शेतकऱ्यांना सगळ्यांना उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांचं मरण यांना बघायचं आहे का? शेतकरी वैतागून संतापाचे परिकोटा करून शेतकऱ्यांनी जेवायला काय करून घ्यावं का? शेतकऱ्यांना झोप केलेलं आहे उडून, शेतकरी आज झोपत नाही, शेतकऱ्यांना रात्रंदिवस चिंता लागलेली आहे जमीन वाचवण्याची। असं असताना शेतकरी टाहो पडून सांगत असताना जमिनी हडप करण्याचा घाट का शासनाने घातलेला आहे? त्यांना भ्रष्टाचारच करायचा आहे, त्यांना अनेक कुठला तर प्रकल्प करावा तर त्यांनी भ्रष्टाचार करावा, पण शेतकऱ्यांना मातीत घालून शक्तीपीठ महामार्गामध्ये भ्रष्टाचार करण्याचं आणि त्यांच्या बगलबच्च्यांना मोठं करण्याचं स्वप्न त्यांनी बघू नये। आज गव्हाणमध्ये 4था दिवस आहे। पहिल्या दिवशी तहसीलदार साहेब आल्यानंतर त्यांना आम्ही लिखित सगळ्या शेतकऱ्यांनी सह्या करून आमची जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशा संबंधीचं पत्र दिलेलं असताना दुसऱ्या तिसऱ्या आज 4थ्या दिवशी येण्याचं कारण काय? असं करणं हे योग्य नाही। त्यासाठी आमची विनंती आहे की शासनानं तातडीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भातले विधेयक घ्यावं आणि ते रद्द करावं आणि ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवायच्या, अन्यथा सगळ्या शेतकऱ्यांना हातामध्ये शस्त्र घ्यावी लागतील। या ठिकाणी गव्हाण येथे शक्तीपीठ बाधित शेतकऱ्याच्या रानामध्ये या ठिकाणी सरकारच्या वतीनं 4 दिवस झालं, 4 दिवसापूर्वी नोटीस दिल्या। त्याच दिवशी मोजणी करायसाठी पोलीस अधिकारी, वन विभागाचे असतील, मोजणी अधिकारी, तहसीलदार, प्रांत आणि तलाठी साहेब सर्वच या ठिकाणी अधिकारी येऊन मोजणी करत होते। शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 4थ्या दिवशी हे शेतकऱ्याचा अंत पाहत आहेत। खरं तर एवढा अंत पाहू नका। या ठिकाणी सरकारला मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे, सरकारचा विरोध असताना हा शक्तीपीठ महामार्गाचं भूत आमच्या शेतकऱ्यावरती लादू नका आणि हा शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातला शक्तीपीठ महामार्ग ताबडतोब रद्द करावा।